सर्वांना प्रेम प्रेम हा मला शब्दच आवडत नाही. मुळात मुळात मला हा शब्दांचा फार तिटकारा आहे. मला प्रेम ह्या शब्दच मला आवडत नाही. कुणी निर्माण केला असेल, का केला असेल, हा काय माहिती नाही. की माझं प्रेम आहे तिच्यावर, त्याच्यावर, म्हणून मी घरच्यांना सोडून आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध मी त्याच्याशी लग्न करणार किंवा मी त्याच्याशीच राहणार. काय आहे असं प्रेम? म्हणजे काय आहे? हं? मलाच समजत नाही की प्रेम कसं करतात आणि प्रेम कसं होतं, आणि प्रेमासाठी एवढी आपली आई वडील सोडून माणसं पोरी कशी जातात, मला तर अजिबात अजूनपर्यंत समजलेलं नाही. आणि किती धिटाईने बोलतात ना, की नाही मग मी तुमच्या घरी नाही येणार. म्हणजे जिथं लहानच्या मोठ्या झाल्या, जिथं आपलं सगळं झालं, जिने आपल्याला एवढं खस्ता रस्ता काढून लहानचं मोठं केलं, त्या मातामाऊलीला दूर करायचं. अशा मुली आयुष्यात कधीच सुखी राहत नाही, अजिबात सुखी राहत नाही. ज्या घरातली आई दुःखी आहे, त्या घरातली लेकरं, म्हणजे ज्या मुलींनी आईला दुःख दिलेलं आहे, ती मुलं मुली कधीच आयुष्यात सुखाने राहू शकत नाही. एवढं मात्र खरं आहे. अरे तुमच्या घरातली आईच तुमची दुःखी आहे, तुम्ही तिला एवढं दुःख दिलेलं आहे, मग तुम्ही सगळ्या गावाला जरी सुख देण्याचा प्रयत्न केला, पण तुमची आई जर तुमच्यावर नाराज आहे, तर काय त्याचा फायदा आहे, नाही का? काही तुमच्या जीवनात कवडीमोल जीवन आहे, कवडीमोल, माहिती का? आता मलाच इथं लोक बोलतात, काय बाई, हां तू नाही काय त्या घराला करायचे, है की नाही, तुझ्याशिवाय शोभा आहे का, असं बोलतात. माहिती काय पटत असेल तर पटू दे म्हणतात बाई. म्हणजे किती मागून लोक नावं ठेवतात. जे लेकरं आईशी वाईट वागतात त्यांना दुनिया किती नावं ठेवते. कधीच आईबरोबर कधीच वाईट वागू नका तुम्ही, कारण आईला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नसते. तिला काहीच नको असतं. आज माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाच्या पुण्याईने मी आज ह्या घरात इतकी समाधानी, इतकी आनंदी आणि शांततेत आयुष्य जगत आहे. मलाच असं वाटलं की कुठून मी माझ्या पायावर ढोंडा पाडून घेतला आणि असल्या नालायक लोकांना घरात ठेवून घेतलं, है की नाही. नीच नीच मधली नीच आहे माझी मुलगी. दुसऱ्याला नावं नाही ठेवणार. एकच व्यक्ती माझ्या आयुष्यात, तीच नालायक आणि नीच मुलगी म्हणायच्या लायकीची नाही येते. आणि जेव्हा एक आई बोलती ना, तेव्हा ती खरंच बोलत असते.